नमस्ते सर्वांना. आज आपण ग्लोबल लेव्हलचा जो अभ्यास करत असतो, जागतिक लेव्हलचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ना, काही संकल्पना ज्या असतात, काही कन्सेप्ट असतात ना, ती आपल्याला समजत नाही. आता फॉर एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, हा इश्यू समजून सांगण्याचं रिझन काय माहिती आहे का? आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला विचारलं, स्कॅन्डिनेव्हियन कंट्री कोणत्या आहेत? आपल्याला स्कॅन्डिनेव्हियन कंट्री कोणत्या आहेत हे माहीत नसेल, तर आपल्याला ते डिफरन्सेस समजणार नाही फ्युचरमध्ये काय असतं, काय नाही. जसं फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने नॉर्डिक कंट्री म्हणजे काय? आता नॉर्डिक कंट्रीमध्ये कोणकोणत्या कंट्रीचा समावेश होतो हे आपल्याला माहीत नसेल ना, तर आपल्याला ह्या संकल्पना समजायला खूप डिफिकल्ट होत असतात. त्यामुळे काय असतं माहिती आहे का? आज आपण दोन गोष्टी समजून घेणार आहोत. ते म्हणजे काय माहिती आहे का? स्कॅन्डिनेव्हियन कंट्री कोणकोणत्या आहे, नॉर्डिक कंट्री कोणकोणत्या आहे आणि फ्युचरमध्ये याच्या बेसिसवर एखादा क्वेश्चन रोटेट झाला जागतिक लेव्हलचा, तर आपल्याला तिथं मार्क्स भेटले पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण या दोन संकल्पना आहे ना, आज त्या समजून घेऊया. आता उदाहरण सांगतो मी तुम्हाला, समजून सांगायचं रिझन काय माहिती आहे का? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, अमेरिकेने काय केलेलं आहे करंटला, ही जी ग्रीनलँड नावाची कंट्री आहे, ही ग्रीनलँड नावाचं जे कॉन्टिनेंट आहे ना, हा भाग, या भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय स्टेटमेंट दिलेले आहे. त्यामुळे काय माहिती आहे का, मे मध्ये जी एक्झाम होणार आहे ना, त्या बेसिसवर हे क्वेश्चन पडण्याचे चान्सेस इथं भरपूर आहे. कारण की याच्यामध्ये दोन डिफरन्सेस मी समजून सांगणार आहे. एक म्हणजे नॉर्डिक कंट्री कोणकोणत्या आहे, एक म्हणजे स्कॅन्डिनेव्हियन कंट्री कोणकोणत्या आहे. आता पहिला डिफरन्सेस म्हणजे स्कॅन्डिनेव्हियन कंट्री कोणकोणत्या आहे, आपल्याला पहिला क्वेश्चन आहे. आता उदाहरण सांगतो तुम्हाला मी. तुम्ही काय करायचं माहितीये का, आपला ऑक्सफोर्डचा जो अटलास असतो ना, तो समोर ठेवायचा आणि मी तुम्हाला जे सांगतो ना, ते व्यवस्थित तिथं रीड करून घ्यायचं, मार्क्स करून घ्यायचं. ओके. त्याच्यामध्ये पहिलं स्कॅन्डिनेव्हियन कंट्री कोणकोणत्या आहे. आता तुम्ही युरोपीय कॉन्टिनेंट म्हणजे युरोप खंड ज्यावेळेस बघाल ना, युरोप खंडामध्ये कॉन्टिनेंटमध्ये काय असतं, नॉर्वे, स्वीडन आणि डेन्मार्क. इथं डेन्मार्क ही छोटीशी कंट्री आहे, समजलं. नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क या तिघांची मिळून, ह्या तीन कंट्री आहे ना, या तिघांना मिळून म्हटलं जातं स्कॅन्डिनेव्हियन कंट्री. काय नावाने म्हटलं जातं? स्कॅन्डिनेव्हियन कंट्री. त्याच्यामध्ये कोणकोणत्या तीन देशांचा समावेश होतो? नॉर्वे, स्वीडन आणि डेन्मार्क. समजलं. आता दुसरी गोष्ट, नॉर्डिक कंट्री म्हणजे कोणकोणत्या? आता स्कॅन्डिनेव्हियन कंट्री तर आपल्याला समजल्या, पण याच्यामध्ये डिफरन्सेस समजले पाहिजे. नॉर्डिक कंट्रीमध्ये कोणकोणत्या कंट्री येतात? आता स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीमध्ये ज्या तीन कंट्री येतात ना, त्याचा समावेश सुद्धा नॉर्डिक कंट्रीमध्ये होत असतो. आता नॉर्डिक कंट्रीमध्ये ह्या तिघांव्यतिरिक्त म्हणजे नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क याच्या व्यतिरिक्त जर विचार केला ना, फिनलँडचा पण समावेश होतो, इथं आइसलँडचा पण समावेश होतो. इथं छोटासा आइसलँड आहे, इथं देशात आइसलँडचा पण समावेश होतो आणि इथं ग्रीनलँडचा पण समावेश होतो. मग आता तुम्ही तर म्हणाल ग्रीनलँडचा पण समावेश होतो, पण तुमच्या माहितीकरता एक गोष्ट सांगतो मी. ग्रीनलँड जी ना, टेरिटरी कशाची? डेन्मार्कची. म्हणजे उदाहरणार्थ ग्रीनलँडचा समावेश झाला, तर आपोआप डेन्मार्कचा सुद्धा या माध्यमातून नॉर्डिकमध्ये समावेश होतोय. समजलं? कळालं का? तर याच्यामध्ये रिझन काय सांगायचं, नॉर्डिक कंट्री आणि स्कॅन्डिनेव्हियन कंट्री. आता याचा तर डिफरन्स आपल्याला समजलाय. स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीमध्ये कोणत्या तीन कंट्रीचा समावेश होतो? नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क. आणि नॉर्डिक कंट्रीमध्ये कोणत्या देशांचा समावेश होतो? नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क याच्या व्यतिरिक्त जर विचार केला, फिनलँड, आइसलँड आणि ग्रीनलँड यांचा समावेश होतो. आता फ्युचरमध्ये जर असा क्वेश्चन रोटेट झाला, आता फॉर एक्झाम्पल आपल्याला ही गोष्ट पण समजली पाहिजे. नॉर्वे ही जी कंट्री ना, युरोपीय याच्या पुढे जाऊन आपल्याला प्रिपरेशन करायचं असतं. नॉर्वे जी कंट्री ना, युरोपीय युनियनचा पार्ट नाहीये, परंतु नाटोचा पार्ट आहे. पहिली संकल्पना. नंबर सेकंड संकल्पना, स्वीडनच्या बाबतीत जर विचार केला, स्वीडन हा युरोपीय युनियनचा पार्ट पण आहे आणि नाटोचा पण पार्ट आहे. समजलं? तिसरी गोष्ट, फिनलँडच्या बाबतीत जर विचार केला, तर युरोपीय युनियनचा पण पार्ट आहे आणि नाटोचा पण पार्ट आहे. समजलं? त्याच्यानंतर डेन्मार्कच्या बाबतीत विचार केला, तर युरोपीय युनियनचा पण पार्ट आहे आणि नाटोचा पण पार्ट आहे. समजलं? फक्त हा जी नॉर्वे जी कंट्री ना, ती युरोपीय युनियनचा पार्ट नाही, फक्त नाटोचा पार्ट आहे. आता नाटो आणि युरोपीय युनियन या ऑर्गनायझेशन हे इंटरनॅशनल लेव्हलला एक्झिस्ट करत असतात. त्यांच्या बाबतीत मी तुम्हाला बोलतोय. समजलं? तर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आइसलँडच्या बाबतीत जर विचार केला ना, आइसलँड ही जी कंट्री आहे, युरोपीय युनियनचा पार्ट नाही आहे. युरोपीय युनियन पार्ट म्हणजे हा ग्रुप ऑफ द कंट्री आहे. सगळा युरोपीय कॉन्टिनेंटमध्ये एक ग्रुप आहे हा. हा ग्रुप एक्झिस्ट करतो. त्याची करन्सी सेम आहे आणि युरोपीय युनियन नावाची एक ऑर्गनायझेशन आहे. जे काही डिसिजन घेतात ते पूर्णपणे ग्रुपवर बाइंडिंग असतात. सो अशा पद्धतीने एक संघटना आहे. त्या पद्धतीनं नाटो नावाची एक संघटना आहे. समजलं? आइसलँडच्या बाबतीत जर विचार केला, तर आइसलँड हा युरोपीय युनियनचा पार्ट नाहीये. परंतु हा जे आइसलँड नावाची ही जी कंट्री आहे ना, ही नाटोचा पार्ट आहे. समजलं? त्याच्यानंतरचं दुसरी गोष्ट विचार केला, तर ग्रीनलँडचा. ग्रीनलँडवर कोणाचं राज्य आहे? डेन्मार्कचं. डेन्मार्क ही जी कंट्री आहे, युरोपीय युनियनचा पण पार्ट आहे आणि नाटोचा पण पार्ट आहे. सो आपल्याला अशा पद्धतीनं बारकाईने प्रिपरेशन करायचं. आपल्याला डिफरन्सेस तर समजून घ्यायचंच आहे, परंतु युरोपीय युनियनचा पार्ट आहे का नाहीये हे समजलं पाहिजे. दुसरी गोष्ट, नाटोचा पार्ट आहे का नाहीये हे समजलं पाहिजे. असा डिफरन्स आहे, जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने ग्लोबल लेव्हलचा अभ्यास करणार ना, तेव्हाच आपल्याला मार्क्स भेटण्याचे चान्सेस भरपूर काय असतात. सो अशा पद्धतीने प्रिपरेशन करा. गॉड ब्लेस यू ऑल द बेस्ट.